आम्हाला सांगितलंय तुम्ही जरांगे पाटला सोबत चालल्या. हा लढा जे आहे गरजवंताचा आहे, हा नेत्याच्या आमच्या तिकटाची नाही. मुंबई कोणाच्या बापाची जहागीर नाही, करून दाखवलेलं आहे. शांततेच्या मार्गानं न प्रेरणा. छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत एकही मावळा त्या ठिकाणाहून उठणार नाही. ही मी तुम्हाला मला भांडवल नेत्यामुळं, आमच्या मराठाच्या नेत्यामुळं आणि ओबीसीच्या नेत्या आम्ही आव केलंय ताव केलं, काहीच केलं नाही. दाखा पुरं सरकारला दाखा म्हणा पुरं माघारी नाही. आम्ही मुंबईत आल्यानंतर आम्ही तिथून हटत नाहीत. तुम्ही जरी म्हणलात की आम्ही सर्व्हिस दिली तर आम्ही मुंबई सुद्धा पेटवा मागे दम खाणार नाही. आणि ह्या साईडला काही मराठा बांधव आपल्या बरोबर जोडतात इथं, तर त्यांना विचारू आपण नेमकं तुम्ही कुठून आले? आम्ही लोहा तालुका नांदेड जिल्ह्यावरून आलेले आहात. बर, किती लोक आहेत आणि कसं कसं नियोजन आहे तुमचं? आमच्या लोहा तालुक्यावरून 68 गाड्या आल्या होत्या, पण इथं आल्यावर कळालं की आम्ही बघितलं तर ती आमच्या तालुक्यातले लोक इथं आम्हाला दिसले. तर प्रत्येक माणसं प्रत्येक गावातून निघायचं. आमच्यापाशी अंदाज आकडा नाही की आमच्या तालुक्यातून किती लोक आले. तर 68 गाड्याचा अधिकृत आकडा आहे, पण इथं बघितलं तर बऱ्याच गाड्या इथं आमच्या तालुक्यातल्या दिसायला लागलेत. होय का? बरं, किती आता 26 तारखेला पोहोचता, किती दिवसाचं नियोजन आहे तुमचं तिथं थांब? आम्हाला पाटलांनी सांगितलं होतं की तुम्ही या पूर्ण तयारीनेच या. आता आमच्या गाड्यामध्ये राशन जे आहे तर 2 महिन्याचं राशन आहे आमचं. आमच्यापाशी तांदळाचे कट्टे आहेत, गव्हाचं पीठ आहे, ज्वारीचं पीठ आहे, भाजीपाला, गॅस सिलेंडर, चार्जिंगचे लाईट बल्ब. आम्ही म्हणजे 2 महिने लागू की 3 महिने लागू, जोपर्यंत जरांगे पाटील तिथं राहतील, त्यांनी जोपर्यंत तिथं थांबतील तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत थांबणार आहोत. शिवाजी महाराज आम्ही सगळ्यांनी ठरवलंय आणि आम्ही आमच्या घरच्या लेकराबाळाने आम्हाला सांगितलंय तुम्ही जरांगे पाटला सोबत चालल्या, जरांगे पाटला तिथं सोडून येऊ नका, जरांगे पाटलाला आणि आरक्षण घेऊनच तुम्ही घरला या, असं आमच्या घरच्यानं बी आम्हाला सांगितलंय. तुम्हाला काय वाटतं आरक्षण आता ही समजा नाही भेटलं हे जे आता तुम्ही कालपासून तुम्ही पाहत आहात, हा महादेवाचा तांडव चालू झालेला आहे. हे ओबीसी स्वतःला म्हणणार नेते जे आहेत त्यांनी येऊन बघावं इथं. हे गरजवंत मराठा लढा आहे. हा लढा जे आहे गरजवंताचा आहे, हा नेत्याच्या आमच्या तिकटासाठी कोणा इलेक्शनच्या मतासाठी हा लढा नाही. त्यासाठी त्यांनी काल आपण बघितलं धनगर बांधवांनी मनोज पाटील जरांगे यांचा घोंगड्याने काठी देऊन सत्कार केला. हा तळागाळातील सर्व जाती धर्मात लोकांना इच्छा आहे की मराठी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. काय भांडवल राजकीय नेते हे याला विरोध करत आहेत आणि त्याला ते जागा येणाऱ्या काळामध्ये सगळे समाज बांधून दाखवून देईल. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक मराठ्याच्या व्यक्तींनी असं ठाण मांडून बसलेले आहेत की मराठा आरक्षण घेतल्याशिवाय वापस यायचंच नाही, मुंबईच सोडायची नाही. मुंबई कोणाच्या बापाची जहागीर नाही, मुंबई मराठ्यांचे, मुंबई सर्व जाती धर्मातल्या लोकांचे आहे. की ह्यांना देऊ नका सांगितलंय. आमचं गाव आहे अजून एक कुणबी नाही निघालं. हो, बेलोरा गाव आहे, बीड तालुक्यातच आहे. बीड मधलं? हो, बीड मधलं. बाबांचं वय किती? तुम्ही मुंबईला चाललाय का? हा, मुंबईला चालल्या. किती वय आहे तुमचं? आता जवळजवळ 7 महिने झाला मला सरकार झुकीत आहे, लढवलुटी करते, पुन्हा पुढील मिळते. आतापर्यंत काही नाही. आता आम्ही 3 महिन्याच्या तयारी आल्या. राशन, पाणी, गॅस सिलेंडर 2 टेम्पो आणले आम्ही. 50 लोक आहेत माझ्या गावचे. मी शिवाजी माणिकराव गिरे, तालुका कंधार, जिल्हा नांदेड इथून आल्या. तर हे सरकार आम्हाला सगळं भूलथापा देते. आता जरांगे पाटील आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाहीच. आता काही हो, लढो या मरो. आम्ही जरी गेल्या आमच्या लेकराला सुख नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, अजिबात नाही. हे आम्ही ठराव पक्का केलेला आहे. आणखीन आमच्या गावातून लोक पाठीमागे यायला लागलेत, चालू आहे ना. आता लढा हे आम्ही थांबणार नाही, थांबणार नाही. तुम्हाला काय वाटतं तुमचं बाबा? सुद्धा पेटवा मागे दम खाणार नाही. बघा, पण आरक्षणच घेऊन या. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही वापस येणार नाही. ठीक आहे, प्रत्येकाचं एकच आहे की बाबा आम्ही मुंबईला जाणार आणि जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं जाता आता मला एक सांगायचं आहे की ह्यांनी आपल्याला ओळख दिली, खूप भारी वाटलं. त्यांनी आपलं चॅनल पाहतो म्हणले, घरचं सगळं सांगितलं, गार्डन सांगितलं, जुनी काय कहाणी सांगितली, आपलं आजी वारली ही ती म्हणजे टोटल आपलं व्हिडिओ पहिल्यापासून बघत होतं. हा, चुलीपर्यंत माहिती. आणि त्यांना माहिती माझा स्वभाव, आपलं कसं जसं आहे तसं माणूस जमिनीची नाळ तुटलेला माणूस आहे. यांच्या चॅनलचं जे नाव आहे खरं तेच खरं खरं आहे की नाही? चला, ओके, बाय बाय.